धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे। ओमराजे निंबाळकर शिंदे गटात गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत नेमकं कोण उभं राहणार? कारण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलानंतर धाराशिव मधील राजकीय समीकरणं ही वेगाने बदलताना दिसतायत। एकीकडे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणं बदलली गेली आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाने अचानक एक महत्त्वाची बैठक ही मातोश्रीवर बोलावली आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न आता निर्माण झाले। या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार? धाराशिव मधील नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी नेमकी कोणाची बाजू घेणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमराजेंपाठोपाठ कैलास पाटील देखील शिंदेंच्या ऑपरेशन टायगरच्या रडारवर येणार का? या सगळ्याचा परिणाम धाराशिवच्या पुढच्या राजकारणावर होणार आहे किंवा दिसणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठाकरेंच्या बैठकीमागचं नेमकं कारण काय आहे, ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवक देखील जाणार का, सुरू झालेल्या राजकीय हालचाली आणि पुढे कोणतं नवं राजकीय समीकरण पाहायला मिळतं, हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। गेल्या काही दिवसांपासून धाराशिवच्या राजकारणात एकामागून एक घडामोडी या घडताना पाहायला मिळतात। शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष आधीपासूनच सुरू आहे। यात आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे या संघर्षाला आणखीन एक वेगळं वळण मिळालंय। ओमराजे निंबाळकर शिंदे गटात गेल्यानंतर धाराशिव मधील स्थानिक पातळीवर किती लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत जातील आणि किती जण उद्धव ठाकरेंसोबत कायम राहतील, हाच सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न बनला आहे। कारण खासदार बदलल्यानंतर फक्त संसद पातळीवरच नाही तर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावरही त्याचा तितकाच परिणाम होऊ शकतो। नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे आता विशेष लक्ष दिलं जात आहे। कारण ही समीकरणं बदलली तर त्याचा परिणाम हा थेट आगामी निवडणुकांवरही होऊ शकतो। कारण मोठ्या नेत्यांचं पक्षांतर ही एक गोष्ट असते, पण त्यानंतर त्यांच्यासोबत स्थानिक पातळीवर किती लोक जातात हे त्याहून महत्त्वाचं असतं। एखाद्या जिल्ह्यातील राजकीय ताकद फक्त ही खासदार किंवा आमदारावर ठरत नाही, तर त्यामागे नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील मोठी फळी असते। त्यामुळे आता धाराशिव मध्ये नेमकी कोणाची संघटना मजबूत आहे हे दाखवण्याची इकडे वेळ आलेली पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव मधील ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींना मातोश्रीवर बोलावल्याची माहिती समोर येते। या बैठकीला आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती ही महत्त्वाची मानली जाणार आहे। कारण कैलास पाटील हे धाराशिवच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहे, त्यामुळे ते आणि जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतात याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तसेच ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयानंतर धाराशिव मधील स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। त्याच काळात कळंब नगर परिषदेतील काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांची भेट घेतल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। त्यामुळे या भेटींचा नेमका राजकीय अर्थ काय आहे, हे नगरसेवक भविष्यात कोणाच्या बाजूने जाणार आणि या हालचालींचा ठाकरे गटावर किती परिणाम होणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेलच। याच दरम्यान धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या एका दाव्याने या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे। ते असं म्हणालेत की ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगर 2 चा भाग असू शकतात, असा दावा सरनाईक यांनी केलाय। या दाव्यानंतर धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे। कारण कैलास पाटील यांची 2022 पासूनची राजकीय भूमिका आणि त्यांचा उद्धव ठाकरे गटाशी असलेला संबंध हा या संपूर्ण प्रकरणातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली, त्यावेळी अनेक आमदार हे शिंदे यांच्या सोबत गेले। त्या काळात कैलास पाटील यांची भूमिका देखील चर्चेत आली होती। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयानंतर कैलास पाटील काय भूमिका घेतात हा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। विशेष म्हणजे ओमराजे आणि कैलास पाटील यांच्यातील राजकीय जवळीकही सर्वश्रुत आहे। त्यामुळे एका बाजूला ओमराजेंचा निर्णय आणि दुसऱ्या बाजूला कैलास पाटील यांच्याबाबत सुरू झालेल्या सगळ्या चर्चा, यामुळे धाराशिवचं राजकारण आणखीनच रंजक ठरलं आहे किंवा झालं आहे।
सध्या मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीसाठी आमदार कैलास पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता या बैठकीकडे फक्त ठाकरे गटाचं लक्ष नाहीये, तर सत्ताधाऱ्यांच्या गटाचं देखील आणि संपूर्ण धाराशिवच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ओमराजेंच्या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या हालचालींबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा होणार का? नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धाराशिवमध्ये ठाकरे गटाची ताकद अजूनही कायम आहे हे दाखवण्यासाठी या बैठकीत काही मोठा निर्णय घेतला जाणार का, याबाबत सध्या वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत आणि हे आपल्याला पाहायला मिळेलच थोड्या वेळाने. सध्या मातोश्रीवरील बैठकीत कोण कोण पोहोचलंय यावरही बरंच काही अवलंबून आहे. कारण एखाद्या बैठकीला मोठ्या संख्येने नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे उपस्थित राहिले तर त्यातून एक राजकीय संदेश जातो, तर दुसरीकडे काही महत्त्वाचे चेहरे हे जर गैरहजर राहिले तर त्याचीही चर्चा ही सुरू होते. त्यामुळे आजच्या या बैठकीची उपस्थितीत धाराशिवच्या राजकारणातील पुढचं चित्र हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. इथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कैलास पाटील, प्रताप सरनाईक यांच्या दाव्यांनंतर सर्वांच्या नजरा या कैलास पाटलांकडे लागल्या आहेत. मात्र त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभं राहतात का, की पुढच्या काळात धाराशिवच्या राजकारणात आणखीन एखादा मोठा बदल पाहायला मिळतो हे पाहणं इकडे महत्त्वाचं ठरणार आहे. ओमराजेंच्या निर्णयानंतर ठाकरे गटातील स्थानिक नेते आणि नगरसेवक एकजुटीने उभं राहतात का? किती लोकप्रतिनिधी हे मातोश्रीवर पोहोचतात? कैलास पाटील आपली भूमिका आणखीन स्पष्ट करतात का? आणि या सगळ्या घडामोडींनंतर धाराशिवच्या राजकारणात पुढची मोठी चाल नेमकी कोणाची असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुमच्या मते धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आपली ताकद टिकवून ठेवेल, की ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर राजकीय समीकरण ही पूर्णपणे बदलली जातील? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.